मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेला लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आता शिगेला पोहोचली आहे. अनेक माता भगिनींच्या मनात एकच प्रश्न आहे, आपले 1500 कधी जमा होणार? जानेवारीचा हप्ता देखील काही ठिकाणी उशिरा मिळाल्याने फेब्रुवारीच्या हप्त्याबाबतची चिंता वाढली आहे. ही केवळ आर्थिक मदत नसून अनेक महिलांसाठी सन्मानाची आणि आत्मनिर्भरतेची भावना आहे. त्यामुळे या पैशांची वाट पाहणे साहजिकच आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य सरकारने महिलांना दरमहा 1500 देण्याचे आश्वासन दिले आहे. पण यावर्षी जानेवारी महिन्याचा हप्ता देण्यास काहीसा विलंब झाल्याने फेब्रुवारीच्या हप्त्याबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे. महिलांच्या खात्यात अद्याप पैसे जमा न झाल्याने त्यांच्या मनात निराशा आहे, हे आम्ही समजू शकतो. पण आता या प्रतीक्षेला लवकरच पूर्णविराम मिळण्याची चिन्हे आहेत. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होऊ शकतो याची एक संभाव्य तारीख समोर आली आहे. सध्याची सर्वात मोठी चर्चा म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मार्च महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. या खास दिवसाचे औचित्य साधून राज्य सरकार महिलांच्या खात्यात हे पैसे जमा करू शकते, अशी जोरदार चर्चा आहे. याआधी 6 मार्च रोजी राज्य सरकार आपल्या अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी आणखी निधीची तरतूद केल्या जाणार असल्याची शक्यता आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लगेचच म्हणजे येत्या काही दिवसातच महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होतील. अर्थात याबद्दल कोणतीही अजून ऑफिशियल अपडेट झालेली नाहीये. मात्र येत्या 4-5 दिवसात महिलांच्या खात्यात पैसे येतील असे बोलले जात आहे. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी KYC प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक होते. हे पुन्हा एकदा लक्षात घ्या. लाखो लाभार्थ्यांची नावे फक्त आणि फक्त KYC न केल्यामुळे वगळण्यात आली आहे. ज्या महिलांनी आपली KYC प्रक्रिया पूर्ण केली नाही त्या अपात्र ठरल्या आहेत आणि ज्यांनी आपली KYC प्रक्रिया पूर्ण केली त्या महिला पात्र आहेत. त्यांच्याच खात्यात पैसे जमा झाले आहेत. जर तुमच्या KYC मध्ये काही दुरुस्ती असेल किंवा ती अपूर्ण राहिली असेल तर तुमचा हप्ता जमा होण्यास उशीर होऊ शकतो. अशा महिलांना त्यांचे KYC पूर्ण झाल्यानंतरच त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. आता रखडलेले सर्व हप्ते एकत्रितपणे दिले जातील असे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ज्या भगिनींचे KYC अजूनही अपूर्ण आहेत त्यांनी त्वरित ते पूर्ण करून घ्यावे, जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. ही एक महत्त्वाची ऑनलाईन प्रोसेस आहे, हे आपण लक्षात घ्यावे. एकदा पैशांच्या वितरणाची प्रक्रिया सुरू झाली की लाभार्थी महिलांनी नियमितपणे आपले बँक अकाउंट तपासणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या बँक खात्याच्या पासबुकावर एंट्री करून ATM मधून मिनी स्टेटमेंट काढून किंवा तुमच्या मोबाईल बँकिंग ॲपद्वारे सुद्धा आपल्या बँक खात्यामध्ये झालेली रक्कम तपासू शकता. अनेक वेळा बँकेकडून मेसेज येत नाही, काही तांत्रिक अडचणींमुळे हे मेसेज येत नाही. त्यामुळे आपण आपल्या खात्याची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. लाडकी बहीण योजना हा महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा एक महत्त्वाकांक्षी प्रयत्न आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील व शहरी भागातील अनेक महिलांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी याची मदत होते. कपडे, लहान मुलांचे शिक्षण, आरोग्याच्या गरजा आणि अगदी लहान बचत करण्यासाठीही हे पैसे उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे या योजनेची अंमलबजावणी वेळेवर होणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, जेणेकरून महिलांना याचा खऱ्या अर्थाने लाभ मिळू शकेल. तुर्तास या व्हिडिओमध्ये एवढेच. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. आपण या व्हिडिओसाठी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा.